नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजच्या विषयाचं शीर्षक बघितल्यानंतर अनेक जण अस्वस्थ होतील, चकित होतील की मुकेश अंबानींचे आभार मानण्याचं कारण काय. कारण एवढंच आहे मित्रांनो की मुकेश अंबानींनी आपल्या भंपक भारतीय समाजाचा आणि भारतीय समाजातल्या प्रतिष्ठितांचा बोरखा टरटरा फाडून टाकलेला आहे. जे कोणी प्रतिष्ठित म्हणून समाजामध्ये वावरतात या बहुतांश लोकांचा बुरखा फाडलेला आहे असं माझं मत आहे. याचं कारण गेला जवळजवळ 15-20 दिवस तरी हे देशातले सर्वात मोठे उद्योगपती मानले जाणारे मुकेश अंबानी आहेत, ज्यांच्या वडिलांनी रिलायन्स नावाचे उद्योग सुरू केला. पुढे त्याचं उद्योग समूहात रूपांतर झालं आणि त्यांचा वारसा घेऊन मुकेश अंबानी आज पुढे चाललेत. आणि बघता बघता गेल्या अर्धशतकामध्ये मुकेश अंबानी यांनी आपल्या पित्यानंतर उद्योगाचं एवढं साम्राज्य वाढवलं की आज परंपरेने जे टाटा बिर्ला होते त्यांना सुद्धा मागे टाकले. पण त्यांचे आभार मी मानण्याचं कारण असं की त्यांनी आपल्या मुलाचं जे अनंत अंबानीचं लग्न काढलं, त्याचा गाजावाजा गेले 20-30 दिवस, महिनाभर असेल, मला नेमकं सांगता येणार नाही, पण त्याच्या बातम्या ज्या येत आहेत त्या बघून मी खरंच चकित झालो मित्र, खरंच चकित झालो. अर्थात हे पहिलं लग्न नाही, याच्या आधी मला वाटतं त्यांच्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न झालं होतं. तेव्हा सुद्धा अंबानीविषयी मला कौतुक वाटलं होतं, मुकेश अंबानीविषयी, की हा माणूस बोलतो कमी पण जे काही करतो ते खरोखरच चकित करून टाकणार असतो. भारताला फायबर ऑप्टिक्स मध्ये किंवा डिजिटल क्रांतीमध्ये फार मोठी झेप घ्यायला मुकेश अंबानी यांचं धाडस कारणीभूत झालं, यात शंका नाही. आणि मला वाटतं ज्या वेळेला हे 3G 2G वगैरे काय काय चालू होतं आणि बघता बघता त्याची पुढची टप्पा आला 5G, तो 5G मध्ये सुद्धा भारताला इतक्या वेगाने घेऊन जाण्याचं काम मुकेश अंबानी यांनीच केलेलं आहे. आणि मेक इन इंडिया या बाबतीत मुकेश अंबानी यांनी फार मोठं काम केलंय. उद्योगपती असला तरीही या माणसाने मोठं काम केलंय, हे मान्य करावं लागेल. पण एका बाजूला हे असलं काम करत असताना त्यांच्या पत्नी वेगवेगळ्या सामाजिक किंवा क्रीडा विषयक क्षेत्रामध्ये काम करतात, त्याचंही कौतुक आहे. पण या सगळ्या गोष्टीपेक्षा मुकेश अंबानी मला कशासाठी आवडले असतील तर फार न बोलता, कोणावर टीका टिप्पणी न करता त्यांनी भारतीय समाजामध्ये जे थोतांड पसरलेलं आहे त्याचा बुरखा फाडण्याचं सुद्धा अतिशय सहजगत्या काम केले. जी माणसं वेगवेगळे पदार्थ, कंपन्यांची उत्पादनं ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करोडो रुपयाची फी वसूल करतात, मॉडेल म्हणून करोडो रुपये घेतात, असे जे सेलिब्रिटी आहेत भारतीय समाजातले, अगदी अमिताभ बच्चन पासून आमिर खान पासून वगैरे वगैरे, या सगळ्यांना आपल्या मुलीच्या का मुलीच्या आधीच्या लग्नामध्ये मुकेश अंबानींनी वाढपी म्हणून बोलवलं होतं. लक्षात घ्या, मला त्याचं कौतुक आहे की या लोकांची लायकी काय आहे. सिनेमातले किंवा जीवनाच्या विविध क्षेत्रातले जे सेलिब्रिटी मानले जातात, नामवंत मानले जातात, त्यांना अंबानींनी आपल्या पैशाच्या तालावर कसं नाचवता येतं हे जगासमोर मांडलं, त्याचं मला कौतुक आहे. ईशा किंवा कुठची मुलगी माहित नाही मला, पण त्या मुलीचं लग्न होतं किंवा मुलाचं दुसरं लग्न असेल, त्या लग्नाच्या वेळेला शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, अमिताभ बच्चन हे लोक मान्यवरांना लग्नाच्या पंक्तीमध्ये
खाद्यपदार्थ वाढताना आपण चित्र बघितली, फोटो बघितले, चित्रण बघितले. ही माणसं इतकी छोटी आहेत मित्रांनो, ज्यांना वेगवेगळ्या समारंभामध्ये वेगवेगळी उत्पादनं विकण्यासाठी करोडो रुपये देऊन बोलवलं जातं. कदाचित मुकेश अंबानींनी त्यांना आपल्या त्या आधीच्या लग्नामध्ये किंवा आत्ताच्या लग्नामध्ये सुद्धा करोडो रुपयाची फी मोजूनच बोलवलं असेल, की या तुम्हाला मानधन देतो, तुम्हाला जे कोट्यवधी रुपये पाहिजेत ते तुमच्याबरोबर वळवून टाकतो, पण हजेरी लावा. माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नात वरातीमध्ये नाचे बनून नाचा, ती तुमची लायकी आहे. कुठच्या तरी मेहमूदच्या जुन्या सिनेमातलं एक गाणं मला आठवतं, की भैया सबसे बडा रुपैया, ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपैया. हे मेहमूदच्या चित्रपटातलं 40-50 वर्षापूर्वीचं एक गाणं आहे. ते व्यवहारात मुकेश अंबानींनी आणून दाखवलं, म्हणून मला त्या माणसाचं कौतुक आहे. या सगळ्यांची लायकी काय? जो माणूस करोडो रुपये आपल्या समोर उचलेल, ओतेल आणून, आपली किंमत मोजेल, त्याच्यासाठी हे लोक आपली सगळी प्रतिष्ठा विकायला तयार आहेत. मध्यंतरी तुम्हाला आठवतं, मला वाटते काय ते बच्चू कडूंनी सचिन तेंडुलकरला देण्यासाठी भीक मागण्याची एक मोहीम चालवली होती. कुठल्या तरी ऑनलाईन गेमच्या विरोधात त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. त्यासाठी आपण ज्या जाहिराती करतो त्या जाहिरातीतून समाजाचं चरित्र आणि स्वास्थ्य बिघडू शकतं, याचं सुद्धा भान ठेवलं जात नाही. गुटखा असेल किंवा हे काय पान मसाले असतील, हे माणसाला व्यसनाधीन करत असतील, तर त्यापासून मिळणारा पैसा या लोकांना कशाला हवा असतो? त्यांच्या काय तो अभिनय असेल किंवा क्रीडा क्षेत्र असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून त्यांच्यावर करोडो रुपयांची बरसात होत असते. तरीही मॉडेल बनवून आक्षेपार्ह वाटणाऱ्या उत्पादनांची जाहिरात करायची, एवढा पैसा घेऊन हे लोक काय करणार आहेत, कशासाठी, आणि यातलं काय घेऊन जाणार आहोत? एकदा नाना पाटेकर माझ्याशी बोलताना म्हणाला होता, मला कळत नाही भाऊ यांचं काय हव्यास आहे इतका, तो यातलं काय घेऊन जाणार आहोत, आपण काय घेऊन जाणार आहोत? एका मुलाखतीत नानाने सांगितलं होतं, आणि मी त्याला भेटायला त्याच्या काय त्या फार्म हाऊसवर गेलो, तेव्हा त्याने मलाही दाखवलं होतं. ते बघ म्हणे, मी आत्तापासून माझी लाकडं गोळा करून ठेवलेली आहे, मला लाकडात जाळावा मुलाने म्हणून ते करून ठेवलेली असो. एवढंच आपलं असतं. हा हव्यास कसला आहे? आणि हव्यास संपत नाही. इतके हे भुकेलेले पैशाचे आहेत, याचा पुरावा मुकेश अंबानी देतात. त्याचं मला कौतुक आहे मित्र. मी आभार तेवढ्यासाठी मानले. ज्यांना आपण समाजातले फार प्रतिष्ठित वगैरे समजतो, त्यांची खरी लायकी काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण बोलायची हिंमत आपण करत नाही. फार थोडे लोक करतात, फार थोडे लोक करतात. कारण ही माध्यमांनी माजवलेली माणसं आहेत, ज्यांना सेलिब्रिटी म्हणून आपल्या समोर पेश केलं जातं, आणि आपल्याला माहिती आहे हा भंपक माणूस आहे. कोण कोण होते मित्रांनो? असं समजू नका की मी सिनेमातल्या नटांबद्दल किंवा काही ठराविक पुढाऱ्यांबद्दल बोलतोय. ते शंकराचार्य पण तिकडे जाऊन पोहोचले. माणसं पैशाची भुकेली किती असतात. संसारी माणसं आहेत, हे शेवटी नट वगैरे कोण अभिनेते आहेत, हे सुद्धा व्यवहारी आणि संसारी आहेत. पण शंकराचार्यांचं काय करणार? जे स्वतःला दैवतापर्यंत पोहोचलो असं समजतात, असे जे शंकराचार्य आहेत, ते सुद्धा अंबानींच्या लग्नात जाऊन पोहोचले.
सन्मान स्वीकारायला. सन्मानाचे भुकेलेले असतात ती माणसं. शंकराचार्यांना पैसा नको आहे, मी मान्य करतो. पण देशातला सगळ्यात मोठा उद्योगपती, करोडपती आपले पाय धरतो, याचं प्रदर्शन मांडायची हौस सुद्धा असतेच ना. तो सुद्धा लोभ असतो, मोह असतो, हव्यास असतो, आपलं मोठेपण मिरवण्याचं. मोठमोठे अभिनेते आलेत आणि ते नाचले, पण त्यांना नाचवणारा माझ्या पाया पडला, हे दाखवण्याचा हव्यास त्या शंकराचार्यांना सुद्धा होता. महाराष्ट्राचे उद्योग पळवले, गुजरातला पळवले, म्हणून रडणाऱ्यांचे चिरंजीव तेजस ठाकरे तिथे बेडम नाचत होते वरातीमध्ये. नाचता सुद्धा येत नव्हतं, पण नाचले. याला पैशाचा प्रताप, सबसे बडा रुपया भैया, सबसे बडा रुपया. आणि हे दाखवण्याचा पराक्रम, दाखवण्याचा पराक्रम मुकेश अंबानींनी केला. म्हणून मी त्यांचे आभार मानले. देशाचे पंतप्रधान पण आले. अर्थात अंबानी गुजरातचे आहेत, गुजराती आहेत, आणि पंतप्रधान गुजराती आहे, तो आला आपण समजू शकतो. पण उठसूट गुजरातच्या नावाने बोट मोडणारे उद्धव ठाकरे सहकुटुंब सहपरिवार गेले आणि आपल्या मुलालाही वरातीत नाचायला पाठवलं. अनेकांना बोलवलं होतं. मला कौतुक या बाबतीत राहुल गांधींचं वाटेल, गांधी परिवाराचं वाटेल. गांधी परिवाराने या अंबानींच्या लग्नाकडे पाठ फिरवली होती. मी राहुल गांधींचं कौतुक करीन, कौतुक करीन. बाकी त्यांच्या राजकीय भूमिका काय असतील आणि त्यांनी राजकीय हेतूनच तिकडे पाठ फिरवली. सतत अदानी अंबानींच्या विरोधात आवाज उठवणारे राहुल गांधी राजकीय कारणासाठीच तिथे गेले नाहीत, असाही आरोप होऊ शकतो. तरीही मी त्यांचं कौतुक करीन, कारण अदानी अंबानी यांच्यावर शेकड्यांनी आरोप करणारे अनेक जण तिथे पोहोचले होते, अनेक जण पोहोचले होते. पण तेवढा संयम किंवा तेवढा आपला काय म्हणतात त्या मर्यादा राहुल गांधींनी दाखवल्या असतील, तर ज्या जागी त्या माणसाचं कौतुक करावं तिथे केलं पाहिजे. म्हणून मी राहुल गांधींचं सुद्धा त्यासाठी कौतुकच करीन. नाही गेले, पत्रिका त्यांना सुद्धा होती. आणि गंमत बघा मित्रांनो, जे लोक पत्रिका मिळाली नाही म्हणून राम जन्मभूमीच्या अयोध्येतल्या मंदिराची पत्रिका मिळाली नाही म्हणून रडारड करत होते, त्यांना एक साधी लग्न पत्रिका मिळाल्यावर पळत पळत जाऊन पोहोचले, पळत पळत जाऊन पोहोचले. रामापेक्षा सुद्धा या लोकांना मुकेश अंबानी मोठा वाटतो, त्याची करोडोची संपत्ती मोठी वाटते. ही यांच्या विचारधारेची लायकी आहे. त्या लायकीचा विकृत चेहरा तुमच्या आमच्या समोर जर मुकेश अंबानीने आणला असेल तर त्याचे आभार मला मानावेसे वाटतात. फाडून टाकला यांच्या वैचारिकतेचा चेहरा वगैरे. अर्थात मी मुकेश अंबानीचे आभार मानल्यामुळे अनेक जिओ वगैरे त्या काय त्या टेलिफोन मोबाईल सेवेचे ग्राहक माझ्यावर चिडतील, कारण हे पण आरोप मी ऐकतोय की मुकेश अंबानीने आपल्या मुलाच्या लग्नावर काही हजार कोटी रुपये खर्च केले आणि ते वसूल करण्यासाठी जिओ सेवेचा दर काय तो वाढवलेला आहे वगैरे वगैरे. त्या लोकांना मी मुकेश अंबानीचे आभार मानल्याचा राग येईल, तो येऊ दे. पण त्याच माणसाने या लोकांच्या विचारधारेचा, प्रतिष्ठेचा बोरखा फाडून टाकलेला आहे, फाडून टाकलेला आहे. त्याचं कौतुक केलं पाहिजे. मला त्याविषयी हे नाही, पण मला सांगा की मित्रांनो, ते आधी ह्या सगळ्यांच्या काय तो तिकडे जाऊन लग्नाला पोहोचले, त्याच्या आधी महिनाभर आपण बातम्या ऐकत होतो की सोमनाथ मंदिरात जाऊन तिथे सुद्धा मुकेश अंबानींनी आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका आमंत्रण म्हणून ठेवली.
काय त्यांच्या पत्नी अयोध्येच्या मंदिरात गेल्या रामाच्या, तिथे सन्मानपूर्वक ती रामाला आमंत्रण दिल्यासारखी पत्रिका ठेवली होती, बालाजीला ठेवली, आणखीन कुठे कुठे ठेवली. तो राम आला नाही, अयोध्येचा राम अंबानींच्या त्या लग्नाला आला नाही ना, ते सोमनाथ मंदिरातला कोणी आला. देव तिथे असतो, मोठे पण तिथे असतं. त्या निर्जीव मूर्ती आहेत म्हणून आल्या नसतील, मान्य आहे मला, पण तुम्ही मोठे असाल तर तुम्ही त्या पैशासमोर जेव्हा झुकता तेव्हा तुमची प्रतिष्ठा लयाला गेलेली असते. तर या सगळ्याचं मुकेश अंबानीने प्रदर्शन मांडलं होतं. हा समारंभ फारशी प्रसिद्धी न होता पार पडला असता तर गोष्ट वेगळी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत, शिवसेना उभाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असोत, हे अनेक ठिकाणी जातात. त्या प्रत्येक गोष्टीचे फोटो असे प्रसिद्धी माध्यमातून झळकवले जात नाहीत, त्याचं चित्रण दाखवलं जात नाही. पण हे चित्रण दाखवलं जात होतं आणि मुकेश अंबानी जाणीवपूर्वक त्याचं प्रदर्शन करत होते. त्यातून ते लोकांना दाखवत होते, बघा ही सगळी तुमच्या समोर प्रसिद्धीच्या झोतात असलेली माणसं पैशासाठी किती लाचार आहेत. पैसे फेकले की कुठेही यायला तयार असतात. मला त्या कपिल शर्माच्या शो मध्ये फराह खान आणि मला वाटते सानिया मिर्झा आलेली होत्या. तेव्हा त्यांनी कपिल शर्माने एक प्रश्न त्यांना विचारला होता की तुम्ही अनेक ठिकाणी लग्न आणि वेगवेगळ्या समारंभांना जाता, तेव्हा तुम्ही आहेर काय करता, असा प्रश्न कपिल शर्माने त्या फराह खान, नृत्य दिग्दर्शिका आहे, चित्रपट दिग्दर्शिका फराह खान आणि ती टेनिसपटू सानिया मिर्झाला विचारलं होतं. तेव्हा फराह खानने प्रामाणिकपणे सांगितलं होतं, हम उधर लिफाफा देने नहीं जाते, हम लिफाफा लेने जाते हैं. किसी शादी में जाने के बाद हमें लिफाफा मिलता है. याचा अर्थ सरळ आहे, कुठल्याही मोठ्या लग्न समारंभाला, विवाह समारंभाला किंवा अशा सोहळ्याला जेव्हा हे मान्यवर हजेरी लावतात तेव्हा ते आस्था, आपुलकी, नातेसंबंध म्हणून गेलेले नसतात, त्यांना तिथे विकत आणलेले असतात. आणि मित्रांनो, ही गोष्ट मी मुद्दाम सांगतोय की ज्या वेळेला अमुक तमुक देवस्थानात, अमुक तमुक श्रद्धास्थानात, अमुक तमुक समारंभामध्ये कोणी मान्यवर प्रतिष्ठित जातो, तर तो तिथे गेला म्हणून मी गेलो अशा भावनेने जाणारा जो भक्त आणि श्रद्धाळू असतो, त्याची ती टवाळी असते. जसा एक माल विकावा, एक उत्पादन विकावं, त्यासाठीच्या जाहिरातीचं मॉडेल म्हणून हे अभिनेते वगैरे त्यांना वापरले जातात, त्यापेक्षा अंबानीच्या किंवा इतर कुठच्या लग्नामध्ये, सोहळ्यामध्ये हे प्रतिष्ठित लोक जातात, ते आस्थेने, आपुलकीने, नातेसंबंध म्हणून जात नाहीत, मैत्री म्हणून जात नाहीत, त्यांना लिफाफा मिळत असतो. त्या सानिया मिर्झाने किंवा फराह खानने प्रामाणिकपणे कबूल केलं, बाकीचे सगळे कबूल करतील असं नाही. पण लोकांना एवढे मोठे सेलिब्रिटी जातात, तर आपण की झाड की पत्ती आहोत, आपण पण गेलं पाहिजे म्हणून आपण गर्दी करायला लागतो. मग ते देवस्थान असो, नवसाला पावणारा देव असो, किंवा मुकेश अंबानीच्या घरचं लग्न असो, हे सगळे पैशाचे चोचले आहेत. लोकांना भुरळ घालण्यासाठी केलेला एक तमाशा असतो मित्रांनो, आणि तो तमाशा अतिशय विदारक दृष्टीने, विदारक स्वरूपामध्ये जर जगासमोर मुकेश अंबानीने आणला असेल तर त्याची पाठ थोपटली पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि म्हणून हा सगळा स्वतंत्र व्हिडिओ मी केला. मुकेश अंबानीचे खरोखर आभार मानतोय. मग त्याने ते जिओचे रेट वाढवो, काय करो, मला त्याच्याशी अजिबात कर्तव्य नाही.
पण लागोपाठ दोनदा आपल्या घरच्या 2 लग्न सोहळ्यामध्ये मुकेश अंबानी यांनी या सगळ्या मान्यवरांचा मुखवटा टरटरा फाडून टाकला. हे किती विकाऊ आहेत आणि जे आपली प्रतिष्ठा विकतात, बाजारात अधिक मोल देईल त्याला विकतात, तेव्हा त्यांचं अनुकरण करताना आपण किती मूर्खपणा करत असतो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी हा व्हिडिओ केला आणि त्यासाठी मला प्रवृत्त केलं असेल तर ते मुकेश अंबानीने केलं, म्हणून मी त्याचे आभार मानतो, प्रामाणिकपणे आभार मानतो. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.